तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहत आहोत आपण. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. रयतवारी पद्धतीचा जनक असे कोणाला म्हणतात? रयतवारी पद्धतीचा जनक असे कोणाला म्हणतात? रयतवारी पद्धतीचा जनक असे थॉमस मनरो याला म्हणतात. पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करतात. भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात कोणी केली होती? भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात कोणी केली होती? भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात लॉर्ड कॅनिंग याने केली होती. दुधाची शुद्धता कोणत्या एककाने मोजली जाते? दुधाची शुद्धता कोणत्या एककाने मोजली जाते? दुधाची शुद्धता लॅक्टोमीटर या एककाने मोजली जाते. मायक्रोमीटर हे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते? मायक्रोमीटर हे परिमाण पेशी आकारमान याच्या मापनासाठी वापरले जाते. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला होता? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला होता? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला होता. सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या वर्षी झाला होता. आणि मित्रांनो, परीक्षेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला होता? तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झाला होता. आणि तो केव्हा झाला होता? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या वर्षी झाला होता. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या, कारण या दोन्हीवर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहीतच असेल की TCS व IBPSने सगळ्यात जास्त कोणत्या समाजसुधारकावर प्रश्न विचारले असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सर्वाधिक जास्त प्रश्न TCS आणि IBPSने विचारले होते. त्याच्यामुळे ह्या काही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनीच सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि ती सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हा केली होती? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 या वर्षी केली होती. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. कथक हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश हे आहे. खंबाटकी घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? खंबाटकी घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? खंबाटकी घाट पुणे ते सातारा या 2 जिल्ह्या दरम्यान लागतो. भारतामध्ये कोणता कोळसा सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो? भारतामध्ये कोणता कोळसा सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो? भारतामध्ये लिग्नाइट हा कोळसा सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो. सेबीची स्थापना केव्हा झाली होती? सेबीची स्थापना केव्हा झाली होती? सेबीची स्थापना 1988 या वर्षी झाली होती. तर मित्रांनो, सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि याची स्थापना 1988 या वर्षी झाली होती. आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत असे राजा राममोहन रॉय यांना म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला होता. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली होती? अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली होती? अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन पंडिता रमाबाई यांनी सुरू केली होती. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला होता? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला होता? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा पुढील महत्त्वपूर्ण परीक्षांसाठी 100% फायदा होणार आहे मित्रांनो. त्यामुळे कारण आपण जेवढे व्हिडिओ बनवले त्या सर्व व्हिडिओमध्ये इथून मागं बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये
टाकण्यात आलेले आहे आणि इथून पुढे पण बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये हेच प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्की फायदा होईल. त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.